की कोणता स्टार्टर कुठल्या मोटरला वापरला जातो. तुम्हाला पण माहिती आहे की कुठली पण डीसी मोटर सुरू करताना आपण स्टार्टर लावल्याशिवाय मोटरला सप्लाय देत का, कारण डीसी मोटरचा आर्मेचर रेजिस्टन्स कमी असतो, करंट जास्त असतो, सो ट्रेमेंडस टॉर्क ऍक्ट होतो. आणि तेवढा एक्सेसिव्ह टॉर्क जर मोटरवर ऍक्ट झालं तर मोटर जळण्याची प्रोबॅबिलिटी असते ना. सो मोटरला प्रोटेक्ट करण्यासाठी मोटर सोबत काय जोडतात, स्टार्टर कन्स्ट्रक्शन नुसार 3 प्रकारचे असतात. नंबर 1 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट आणि 4 पॉईंट. पण मॅक्झिमम मुलांना हेच माहित नाही की हे स्टार्टर कुठे जोडायचं, कुठल्या मोटरसाठी. असं मी सांगतो, जर तुम्ही 2 पॉईंट स्टार्टर यूज करत असाल तर 2 पॉईंट स्टार्टर फक्त यूज केलं जातं डीसी सिरीज मोटरसाठी. तुम्ही म्हणले सर सिरीजला 2 पॉईंट कसं काय, कारण सिरीज मध्ये वाइंडिंग एकाच कॉइलला असते ना, सो तुम्हाला 3 टर्मिनलची गरज नाही. जर तुम्ही 3 पॉईंट स्टार्टर यूज करता, इट इज यूज फॉर डीसी शंट मोटर. 3 पॉईंट मध्ये एक टर्मिनल जास्त असतो बिकॉज दे आर कनेक्टेड इन सिरीज की पॅरलल. पण जर मी 4 पॉईंट स्टार्टर कडे जात असेल तर 4 पॉईंट स्टार्टर कुठे वापरतात जरा लक्ष देऊ नये का, डीसी कंपाऊंड मोटरसाठी वापरतात. मग फरक पडत नाही की ती लॉंग शंट आहे का शॉर्ट शंट आहे. बाय द वे गोष्ट सांगू की जो 4 पॉईंट स्टार्टर त्याचा अजून एक ऍडव्हान्टेज आहे, ही मेथड कधी कधी स्पीड कंट्रोलिंग पर्पज साठी पण वापरली जाते. म्हणजे तिसऱ्या मेथडचा एक फायदा आहे की तुम्ही याला स्टार्टर म्हणून वापरताय आणि मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी वापरता. सो पार्ट करा. इफ आय एम टॉकिंग अबाउट 2 पॉईंट go for series motor, 3 point go for shunt motor, 4 point go for compound, whether it is long shunt or. and one more advantage याचा यूज करून तुम्ही मोटरची स्पीड पण चेंज करू. कॉपी